श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी बाप्पाच्या आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये उद्या असणाऱ्या शनिवार धनत्रयोदशीबद्दल म्हणजे त्यामध्ये मिठाचा अतिशय प्रभावी उपाय कसा करायचा ती मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला. उद्या धनत्रयोदशी ह्या दिवशी मिठाचा उपाय करण्याला खूप महत्त्व असतं. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी केला जातो. आता पाहूया धनत्रयोदशीला मिठाचा प्रभावी उपाय नक्की कसा करावा. त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर पहिला लागणार आहे साधे मीठ, पाण्याची बादली किंवा पात्र, झाडू किंवा स्वच्छ कपडा. आता हा उपाय कसा करावा तर पहिला घर झाडून पुसून पूर्ण स्वच्छ करून घ्यावं. एका बादलीत पाणी घ्या. त्यात थोडं म्हणजे खडं मीठ असतं आपल्याकडे ते टाका. त्या पाण्याने घर एकदम स्वच्छ पुसून घ्या. हे पाणी घरात विशेषतः दरवाजे, कोपरे आणि देवघराजवळ वापरा. यामुळे घरातील वाईट ऊर्जा, दोष जसं की घरात दोष, कुठले वास्तुदोष असतील, नजर लागली असेल, नजर दोष असेल आणि वाईट शक्ती यापासून दूर होतात. एका छोट्या वाटीत खडं मीठ घ्या आणि ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा आणि आठवड्यातून एकदा म्हणजे प्रत्येक आठवड्याला ते बदलायचं आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा ते बदलत राहायचं. यामुळे वास्तुदोष दूर होतात. आता पाहूयात हे मीठ धनप्राप्तीसाठी नक्की कसं वापरावे. म्हणजे उद्या असणाऱ्या धनत्रयोदशी दिवशी हे मीठ कसं वापरावं तर धनत्रयोदशी दिवशी संध्याकाळी दिवा लावताना तुळशीजवळ किंवा मुख्य दरवाजाजवळ मीठ मिसळलेलं पाणी शिंपडावं. म्हणजे आपण जे मीठ असतं साधं आपलं घरात असलं ते देखील चालेल. मोठं असेल तर मोठं घ्या किंवा आपण जे जेवणात नेहमीप्रमाणे वापरतो ते जरी असेल तरी घ्या आणि दरवाजाजवळ हे म्हणजे ते मिठाचं पाणी शिंपडा. हे पाणी शिंपडताना देवी लक्ष्मीचे स्मरण करा. म्हणजे ओम श्री महालक्ष्मी नमः असा मंत्र ते पाणी शिंपडताना म्हणा. यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, आर्थिक अडचणी कमी होतात. म्हणजे मीठ निगेटिव्हिटी ऊर्जा शोषून घेते. म्हणून वापरलेलं मीठ दर 7 ते 10 दिवसांनी बदलणं गरजेचं आहे. म्हणजे जे आपण बाथरूममध्ये मीठ ठेवायला सांगितलं आहे ते दर 7 ते 10 दिवसांनी बदलणं गरजेचं आहे. हे उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी केले तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो. त्याचबरोबर मिठाचा दिवा म्हणजे आता मी तुम्हाला सांगणार आहे मिठाचा दिवा म्हणजे उद्या असणाऱ्या धनत्रयोदशी दिवशी मिठाचा दिवा कसा वापरावा. म्हणजे काय करायचं आहे, संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावावा. म्हणजे उद्या तुम्ही काय करायचं आहे सूर्यास्तानंतर तुपाचा दिवा लावायचा आणि त्यात थोडंसं सेंधाचं मीठ टाका. हा दिवा दरवाजासमोर किंवा तुळशी पुढे ठेवून ओम धनदाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे एका दिव्यामध्ये तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडं मीठ टाकून तो दिवा दरवाजासमोर किंवा आपल्या पुढे ठेवून ओम धनदाय नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणायचा आहे. हा उपाय घरात धनवृद्धी आणि निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो. म्हणजे आपल्या घरी निगेटिव्ह विटी असेल किंवा आपल्याला धनप्राप्ती करायची असेल, धनवृद्धी आपल्या घरात करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. त्याच्यानंतर दुसरा आहे खिशात मीठ ठेवण्याचा उपाय. म्हणजे हा उपाय व्यक्तिगत आर्थिक अडचणीसाठी करावा. म्हणजे कुणाला काही आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय कसा करायचा आहे, तो उपाय करण्यासाठी एक छोटा पांढरा कापडी रुमाल घ्यायचा. म्हणजे जो आपल्या घरी असतो तो एक छोटासा पांढरा असा कापडी रुमाल घ्या. त्यात थोडं सेंधाचं मीठ ठेवा आणि घट्ट बांधायचा तो रुमाल आणि आपल्या खिशात म्हणजे आपल्या नेहमी उजव्या खिशात तो म्हणजे जे मीठ बांधलेला आहे तो जो रुमाल आहे तो नेहमी आपल्या उजव्या खिशात ठेवायचा आहे. प्रत्येक 15 दिवसांनी म्हणजे त्यातला जे मीठ आपण ठेवलेलं आहे ते प्रत्येक 15 दिवसांनी ते मीठ बदलायचं. यामुळे काय होतं, आर्थिक स्थैर्य वाढतं आणि उधारी थांबते. त्याचबरोबर मन आपलं काय होतं, शांत होतं. त्याचबरोबर घरातील 4ही कोपऱ्यात एक वाटी मीठ तुम्हाला उद्या ठेवायचं आहे.
प्रत्येक वाटीत थोडं खडं मीठ भरून ठेवा. त्यावर एखादा छोटा लवंग किंवा कापूर ठेवा. 7 ते 10 दिवसांनी ते बदलून नवीन ठेवा. म्हणजे उद्यापासून जरी हे केलं तरी चालेल. त्या दर आठवड्यात 7 ते 10 दिवसांनी ते बदलून म्हणजे जे जुनं मीठ आहे ते काढून टाकायचं आणि नवीन मीठ त्या वाटीत भरून ठेवायचं. हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष, भूतबाधा तसेच नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या रात्री एका चांदीच्या किंवा पितळेच्या वाटीत गंगाजळ, म्हणजे उद्या जो हा मी उपाय सांगणार आहे तो उद्याच करायचा आहे. तो काय करायचा आहे, एका चांदीची नसेल तर पितळेची एखादी वाटी घ्या. त्यात गंगाजळ घालून त्याच्यात थोडं मीठ, हळद टाकायचे आणि त्या पाण्याने घराचा मुख्य दरवाजा आणि तिजोरी आणि आपलं लॉकर असतं, म्हणजे आपल्या तिजोरीचं लॉकर असेल कपाटाचं, त्या लॉकरजवळ ते मीठ म्हणजे ते पाणी आहे, ते गंगाजळ आहे ते शिंपडायचं आहे. आणि देवी लक्ष्मीला कुंकू, फुलं वाहून लक्ष्मी स्तोत्र किंवा म्हणजे श्रीसूक्त म्हणायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला एका म्हणजे पितळेच्या वाटीत गंगाजळ असेल, गंगाजळ घेऊन थोडं त्याच्यात मीठ टाकायचं, त्याचबरोबर थोडी हळद आणि टाकायची आणि त्या पाण्याने काय करायचं, घराचा मुख्य दरवाजा असतो तिथं थोडं पाणी शिंपडा. त्याचबरोबर तिजोरी आणि लॉकरजवळ ते पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर ते पाणी शिंपडताना देवी लक्ष्मीला कुंकू, फुलं वाहून लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्त म्हणा. यामुळे लक्ष्मीची कृपा घरात राहते, धनप्रवेश, शांतता आणि सौख्य मिळतं. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 वस्तूंचे दागिने केल्यास आरोग्य चांगलं राहतं. उदाहरणार्थ म्हणजे दान केल्या 13 वस्तूंचे मी दागिने म्हटलं तर 13 वस्तूंचे दान केल्यास आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे उदाहरणार्थ धनत्रयोदशी ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्ही मीठ, डाळ, अन्न किंवा कपडे या वस्तूंचं जर दान केलं त्यामुळं तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहतं. शक्यतो करून उद्या तुम्ही मीठ किंवा डाळ किंवा अन्न आणि कपडे ह्या वस्तू दान करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.